आम्हाला ज्ञान देणारे अमित शहा कुठले ज्ञानदेव आहेत आणि त्याचबरोबर एकेरीमध्ये उल्लेख जो झालेला होता त्या संदर्भामध्ये त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं। आता आपण जे दृश्य पाहतोय त्यामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे भोपाळकडे रवाना होत आहेत। आज त्यांची आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सह्याद्री अतिथीगृहावरती भेट पार पडत होती आणि त्यानंतर त्यांचं 10 वाजताचं जे प्रस्थान होतं ते थोडंसं लांबणीवरती पडलेलं होतं, परंतु आता मात्र ते भोपाळकडे रवाना झालेले आहेत। आपण त्यांच्या ताफ्याची ही दृश्य पाहतोय सह्याद्री अतिथीगृहाबाहेरची। अर्थातच आज अमित शहा आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये ही भेट घडल्यामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणावरती चर्चा होत आहे। प्रामुख्याने पालकमंत्रीपदाचा वाद हा प्रलंबित राहिलेला प्रश्न आहे रायगडच्या बाबतीमध्ये आणि या संदर्भामध्ये ही भेट होती का? सूत्रांच्या सांगण्याप्रमाणे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अर्थ खात्याबद्दल जे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अखत्यारीत येतं या खात्याबद्दल तक्रार केल्याची सुद्धा एक चर्चा आहे। तर या संदर्भामध्ये ही चर्चा होती का असाही प्रश्न उपस्थित होतोय, परंतु महायुतीचं सरकार स्थापन झाल्यानंतर 3 नेत्यांनी एकत्र भेट घेण्याची एक परंपरा राहिलेली आहे किंवा निदान 2 पक्षांचे नेते तरी एकत्र असतात, परंतु आज पहिल्यांदाच असं झालेलं आहे की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे एकटेच अमित शहा यांच्या भेटीला गेले। त्यांच्यासोबत अजित पवार नव्हते कारण ते बारामतीमध्ये आहेत आणि त्याचबरोबर मुख्यमंत्री नागपूरमध्ये आहेत, त्यामुळे तेही या भेटीमध्ये नव्हते। परंतु अमित शहा त्यांचा दौरा महाराष्ट्राचा आटपून आता भोपाळकडे रवाना झालेले आहेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अमित शहा यांची भेट घेतली आणि त्या संदर्भामध्ये विविध मुद्द्यांवरती सातत्याने चर्चा होतीये। त्यामध्ये जो पालकमंत्री पदाचा रायगडचा वाद आहे भरत गोगावले आणि अदिती तटकरे यांच्या संदर्भातला तो सुद्धा एक महत्त्वाचा मुद्दा आहे, कारण रायगडमध्ये अमित शहा यांना भोजनासाठी आमंत्रित केलेलं होतं तटकरे यांनी त्यांच्या घरी। वळूयात पुढच्या बातमीकडे। ज्येष्ठ नेते रामराजे नाईक